टेलिव्हिजनप्रमाणेच जाहिरात क्षेत्रही सतत बदलत असतं. नवीन टेक्नॉलॉजी, नवीन ट्रेंड समजून घेऊन या क्षेत्रात काम करणं आवश्यक असतं. गेले 25 वर्ष ही करामत मनोज गोखले यांना जमलेली आहेत. गेली 25 वर्ष ते फक्त मीडिया चॅनलसाठी जाहिरात पुरवतात. मीडिया अँड टी या कंपनीच्या माध्यमातून आणि गेली 25 वर्ष यशस्वी प्रवास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. सर, पहिले तर तुमचं खूप खूप अभिनंदन. सर, सुरुवात कशी झाली आणि आज या इंडस्ट्रीला तुम्ही कुठं पाहता? ॲक्च्युली माझ्या प्रवासाची सुरुवात अशी झाली की 1999 साली 15 ऑगस्टला पहिली प्रादेशिक मराठी वाहिनी लॉन्च झाली, अल्फा मराठी. आणि तेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन ॲडव्हर्टायझिंगमध्ये करत होतो, तर सिम्बायसिसमधनं ते ॲडव्हर्टायझिंगमध्ये करत होतो. ते केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रिंट आणि इतर ट्रॅडिशनल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या खूप एजन्सीज आहेत, पण हा नवीन मीडिया पुढे जाऊन मोठा होणार आहे. तर ह्याच्यामध्ये जो पहिला येतो त्याला नेहमी फर्स्ट बिगिनरचा ॲडव्हान्टेज असतो, हे माझ्या लक्षात आलं. आणि मी 9 सप्टेंबर 1999ला माझी स्वतःची मीडिया NTI म्हणून एजन्सी चालू केली. आता ती एजन्सी चालू केल्यानंतर माझ्यासमोर आव्हानं खूप होती, कारण नवीन मीडिया होता. कोणाला आपल्याकडे नॉर्मल अशी पद्धत आहे की माणूस पटकन इथून तिथे शिफ्ट व्हायला घाबरतो, की जो प्रिंट जाहिरात करतोय तो टी व्हीला जाऊन काय उपयोग आहे, माझं प्रोडक्ट सगळीकडे नाही आहे, असं नाही तसं नाही, असं आव्हान होतं. त्यामुळे पहिलं क्लायंटला तयार करणं, ॲडव्हर्टाईज करणं, हे त्यानंतर त्याचं प्रोडक्ट कुठले आहे, मग जाहिरात कुठे करायला पाहिजे हे ठरवणं होतं, ज्याच्यासाठी तुम्हाला अभ्यासाचा उपयोग होतो. आणि ते केल्यानंतर ते जाहिरात केल्यानंतर त्याला उपयोग होतो आहे की नाही, झाला की नाही, हे परत सिद्ध करायचं. म्हणजे आपणच न्यायचं आणि आपणच सिद्ध करायचं. इथं माझा प्रवास चालू झाला. सुरुवातीला एकच असलेला चॅनल नंतर 2 एंटरटेनमेंट चॅनल झाले आणि इव्हेंच्युअली 5-7 वर्षानंतर रिजनल न्यूज चॅनल झाले की जे 24 तास, ज्याला आपण म्हणतो ना खऱ्या अर्थाने टी व्हीला असं म्हटलं, म्हणजे टी व्हीला म्हटलं तर इडियट बॉक्स. पण जेव्हा 24 तास न्यूज फीड आलं तेव्हा असं लक्षात आलं की लोक त्याच्यामध्ये एंगेज राहायला लागलेत आणि बघायला लागलेत. आता हे करताना गंमत अशी असते की जेवढे ऑप्शन वाढतात तेवढं कन्फ्युजन वाढतं. कारण मी कुठे करायची ना जाहिरात? आज जर 10 चॅनल असतील तर मी जाहिरात कुठे करायची? आणि आज मी त्याची संख्या 20 आहे. तर चॅनल सिलेक्शन हे इतकं क्रुशल व्हायला लागलं आणि मग तिथं तुमच्या अनुभवाची आणि अभ्यासाची गरज पडायला लागली. आता मी शिकत असताना मी शिकलेलं नंबर प्लॅनिंग शिकलो आहे, मी मार्केटिंगचं शिकलेलो आहे. सुरुवात अशी झाली की क्लायंटचा चॉईस असायचा की मला या चॅनलवर जाहिरात करायची, मी हा बघतो, माझ्या आजूबाजूचे बघतात हे. पण जसे चॅनल वाढत गेले तसं असं लक्षात आलं, बार्ककडनं डेटा यायला लागला की चॅनलचा, की कुठलं रेटिंग, TRP नावाची फारच फेमस टर्म जी प्रत्येकाला बाय डिफॉल्ट, म्हणजे महाराष्ट्रात जो TV बघतो त्याला माहिती TRP ही टर्म. तर TRP ही टर्म आली म्हणजे काय आता. पण हे TRP इतकं मायक्रो लेवलवर नंबर्स यायला लागले, त्यामुळे कुठे करायची जाहिरात हे कळेन असं झालं. हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण फक्त नंबर्सवर अवलंबून न राहता आपण प्रोडक्टचं प्रोफाईल काय आणि ऑडियन्स प्रोफाईल काय हे मॅच करू आणि 30-40% बारचा डेटा मॅच करू आणि त्याच्यातनं आपण जाहिरात करू, असा माझा प्रवास सुरू झाला. सर, मला विचारायचं आहे की म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की कॉम्पिटिशन खूप वाढलेलं होतं, एखाद्या क्लायंटला, एखाद्या व्यक्तीला पटवून कसं द्यायचं की अर्थातच हे प्रोडक्ट आहे तर आपण या चॅनलवर जायला हवं, इथं जास्त रेटिंग आहे, कॉम्पिटिशनचा जमाना आहे, TRP या संदर्भात साहजिकच समज, म्हणजे तुमच्यासमोर सुद्धा मोठी मोठी आव्हानं दिसत होती. ॲक्च्युली याला मी प्रोफाईल प्लॅनिंग जो शब्द वापरला आणि तो त्याच्यासाठीच वापरला. उदाहरण घेतो, नाटकाची जाहिरात करायची आहे तर नाटकाचा ऑडियन्स हा नॅचरली शहरामध्ये जास्ती आहे. तोही तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला तर पुणे, मुंबई, नाशिक अशा ठिकाणी जास्ती आहे, ज्याला आपण कल्चरल सेंटर्स म्हणतो किंवा जिथं पहिलं नाटक रुजलेलं आहे. आता इथं टार्गेट करायचं असेल तर मला कितीही दुसरा चॅनलचा नंबर मोठा असला तरी मला त्या जो चॅनल सिलेक्ट करणार आहे त्याचं प्रोफाईल आणि ऑडियन्सचं प्रोफाईल काय हे मला बघायला लागतं. ते बघितल्यावर भले नंबर कमी असो, पण मला त्याच्यामध्ये प्लॅन करताना असं बघायला लागतं की नंबरमध्ये जरी रेटिंगमध्ये कमी असला तरी बघणाऱ्यांची संख्या आपल्या टार्गेट ऑडियन्स जास्ती आहे त्याच्यामध्ये. अगदी सोपं उदाहरण सांगतो तुम्हाला, अगदी व्ह्युअरला पटेल आणि कळेल असं सोपं उदाहरण सांगतो. टूथपेस्ट आहे, तर टूथपेस्टला जाहिरात करणं त्याला नंबर गेम उपयोगी आहे, म्हणजे रेटिंग उपयोगी आहे. म्हणजे ज्याचं जास्ती रेटिंग तिथं TRP तिथं त्याला जास्ती बजेट द्यायचं. याचं कारण असं ते म्हणजे हवेमध्ये परागकण उधळण्यासारखं आहे. बरोबर आहे, ते जिथं पडतील तिथं झाड येणार आहे. मग पेस्ट सगळे वापरतायत, जो बघेल तो घेणारा त्याचा ग्राहक वर्ग आहे.
ह्याचंच उलटं उदाहरण घ्या, नाटक असेल किंवा रिअल इस्टेट असेल, तर त्याला काय सगळे घेणारे नाहीत बाहेर त्याच्याकडे. म्हणजे त्याला काय शोधायला लागतं, इथे एक्झॅक्ट रिव्हर्स आपल्याला शोधायला लागतं. मला असं फूल शोधायला लागतं ज्याच्यामध्ये मध आहे. मला पराक्रम उधळून चालणार नाही, बजेट असं उधळून चालणार नाही. मला जिथं फुलात ज्या मध आहे तिथे येऊन बसायला पाहिजे मला. म्हणजे मला टार्गेट अगदी ज्याला आपण पूर्वीच्या गोष्टींमधलं पोपटाचा डोळा, अर्जुनाची गोष्ट नाही की मला पोपटाचा डोळा दिसतो आणि मला तोच भेदायचा. तर असं प्रिसाईज जर प्लॅनिंग केलं तरच टेलिव्हिजन प्लॅनिंग सक्सेसफुल रिजनल लेवलला होऊ शकतं. याचं कारण असं स्टेक्स खूप हाय असतात. जर चुकलं तर क्लायंटचं म्हणजे ब्रँडचं कंबर मोडणंचं काम करतं ते, म्हणजे करू शकतं की मीडिया प्लॅनिंग चुकलं, उपयोगच झाला नाही, मग असा क्लायंट परत येणार नाही ना. सो इंडस्ट्रीचं नुकसान आहे. तर हे सगळं करायला लागतं. म्हणजे अर्थात तुम्हाला या सगळ्या बारीक गोष्टींवर स्टडी देखील करावा लागला. हाच अनुभवाचा फायदा. म्हणजे 25 वर्ष जो मी पहिल्या दिवसापासून रिजनल मीडिया बघितला आहे तो मला ती इन्साईट देऊन जातो. कधी कधी मला असं लक्षात आलं आहे, क्लायंटला वाटतं हे काय कागदावर मांडलं आहे तुम्ही, पण मला त्याला सांगायला लागतं बाबा कागदावर नाही मांडलेलं ते, त्याच्या मागे माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. आणि तुमच्या प्रॉडक्टची जाहिरात जेव्हा मी करतो, जेव्हा प्लॅन करतो, तेव्हा मला ती दिसत असते की ती टी व्हीवर कशी येईल आणि कोण कोण बघेल आणि कशी बघितली जाईल. म्हणजे सोपं नाही आहे. अर्थातच एखाद्या क्लायंटला पटवून देणं हे एक मोठं आव्हान असतं. पण कसं असतं, क्लायंटमध्ये प्रकार असतात की काही क्लायंट्स असतात ते एन्थुझियास्टिक असतात, ते म्हणतात नवीन मीडियम ट्राय करून बघू. काही असतात ते एकदा सिद्ध झाल्यावर येतात, आणि काही असतात ते अजूनही येत नसतात, ते अजूनही घाबरत असतात. आता या कॅटेगरीच्या क्लायंटना हँडल करायची सवय लागली मला, आणि त्यांना बेसिकली सायंटिफिकली पटवून दिलं तर पटतं आणि उपयोग होतो. सर, अर्थातच तुम्ही गेले 25 वर्ष या क्षेत्रात मास्टरी केली आहे, पण आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत, याच्यामध्ये काय बदल होत आहेत, काय नवीन आव्हानं तुम्हाला यामध्ये दिसतात? म्हणजे अर्थात बघतोय आपण नवीन मीडिया बदलतंय. अर्थात सोशल मीडियासुद्धा आता आपण बघितलं तर तो देखील एक इन्क्लूड झाला आहे. आता मी जर्नीमध्ये तुम्हाला सोपं एक्सप्लेन करीन. जेव्हा पूर्वी ट्रॅडिशनल मीडिया होते, प्रिंट होता, म्हणजे न्यूजपेपर जाहिरात, होर्डिंग होती, बॅनर्स लावायचे, होर्डिंग लावायचे. तिथून क्लायंट शिफ्ट झाला की मला रिजनल जॉग्राफिकल स्प्रेड वाढवायचं म्हणून टी व्हीचा वापर करायला लागला. जेव्हा टी व्ही डॉमिनेट करायला लागला तेव्हा लोकांमध्ये चर्चा होती मीडिया हाऊसेसमध्ये की आता प्रिंटचं काय होणार, आउटडोअर कसं होणार, टी व्ही एवढा स्वस्त आहे. टी व्ही स्वस्त महाग वगैरे नाही आहे. टी व्ही हा मीडियाचा वापर वेगळ्या प्रकारचा आहे. सो नंतर इव्हेंच्युअली असं लक्षात आलं पुढची 10 वर्ष जाऊन की प्रिंट आहे तसंच आहे. थोडंसं इकडे तिकडे झालं असेल, पण प्रिंट मीडिया काय बंद झाला नाही किंवा तो डिटोरिएट झाला नाही. होर्डिंग करणं लोकांनी सोडलं नाही, त्याच्यामध्ये लोकांनी रादर टी व्ही ॲडच केला. आता टी व्ही जसा बूममध्ये आला, खूप इम्पॉर्टन्स आला, तसं डिजिटल सोशल मीडिया आला. तेव्हा लोकांचं म्हणणं चालू झालं की सोशल मीडिया आता टी व्हीला खूप त्रासदायक आहे, असं तसं. ॲक्च्युली प्रत्येक चॅनलचे आणि प्रत्येक मीडियमचे फायदे आणि तोटे ठरलेले आहेत. तर तुम्ही कुठलं मिक्स वापरायचं चॅनलचं किंवा मीडियमचं मिक्स वापरायचं, दॅट इज द मीडिया प्लॅनिंग. मग ते योग्य वापरायला लागतं. आणि डिजिटलमुळे काय झालं, एंट्री लेवल सोपी झाली ना. 5,000 रुपयांनी जाहिरात ट्राय करू शकता तुम्ही. टी व्हीला 5,000 रुपयांनी करता येत नाही. टी व्हीमध्ये हाय स्टेक्स आहेत. दुसरं, टी व्हीचा ॲडव्हान्टेज जसं तुम्ही एक स्पॉट दाखवलात की अख्ख्या महाराष्ट्रात पोचतो, तसं दुसरं कुठलंच मीडियम नाही. म्हणजे आज सोशल मीडियमसुद्धा तुम्हाला कुठलंही तुम्ही जर सोशल नेटवर्क घेतलं ते तुम्ही जर म्हटलात की मी एवढे पैसे आज खर्च करायला तयार आहे, मला एवढा रीच पाहिजे आहे, तो देऊ शकत नाहीत ते, जे टी व्हीच देऊ शकतो तुम्हाला. तर काही ॲडव्हान्टेजेस असतात, काही डिसॲडव्हान्टेजेस असतात. मला असं वाटतं हुशार माणूस हा नेहमी हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे न करता त्याची सांगड घालून जो काम करतो तो हुशार माणूस आहे, आणि तो हुशार क्लायंट आहे. काळाची गरज ज्या पद्धतीने बदलायचं आणि मीडिया मिक्स बदलत राहायचं, हे त्याच्यावरचं उत्तम सोल्युशन आहे. म्हणजे आपण काळ जसा बदलतोय तसंच आता पुढं चाललोय. अगदी सर, त्याचबरोबर जर आपण आत्ता बघितलं तर अनेक युवा, म्हणजे आपण तरुणी म्हणतो, ते मीडियाकडे अट्रॅक्ट होतात. अर्थात बरेच लोक ॲड्समध्ये सुद्धा, सेल्समध्ये, आता तुम्ही जसं ॲडव्हर्टायझिंग करताय याकडे देखील येतात. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? इथं आल्यानंतर बरेचदा त्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं आणि इथं आल्यानंतर त्यांना कळतं हे तर काहीतरी वेगळंच जग आहे. तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी कशा पद्धतीने याकडे बघावं आणि इथं यावं? ॲक्च्युली लोकांना मीडिया क्षेत्राचं ग्लॅमर वाटतं की मीडिया म्हणजे ग्लॅमरच आहे, पण बिहाइंड द सीन्स खूप वेगळं आहे त्याचं. हे ग्लॅमर नाही आहे, तर हे सायन्स आहे. आणि त्यासाठी एक मॅच्युरिटी टाईम आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा मीडियात येता, आयदर तुम्ही प्रोडक्शनमध्ये येता किंवा मीडिया प्लॅनिंगमध्ये येता किंवा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये येता,
तर त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी मॅच्युरिटी टाईम आहे, त्याला तेवढा वेळ द्यायला पाहिजे आहे. आणि तेवढा वेळ देऊन तुम्ही जर केलं तर भक्कम नॉलेजनी तुम्ही उत्तम मीडिया एजन्सी चालवू शकता. आणि डिजिटल मीडिया कसा फास्ट आहे सध्या, आणि जो येतो त्याच्यामध्ये मेहनत कमी असली तरी चालतं असं लोकांना वाटतं. तसं नाही. कुठल्याही मीडियामध्ये, मग भले प्रिंट असेल किंवा कुठलंही असेल, मेहनत तेवढीच लागते. आज 25 वर्ष मी जेव्हा काम करतो आहे तेव्हा मी ऑथॉरिटीने सांगू शकतो की बाबा इतकं सोपं नाही आहे मीडिया. आणि त्याच्या ग्लॅमरला बोलू नका, त्याचा वापर कसा करायचा, त्याचं सायंटिफिक नॉलेज घ्या, अकॅडमिक नॉलेज घ्या, आणि त्याचा फायदा होईल तुम्हाला. सर, शेवटचा प्रश्न विचारतो. जसं आपण टी व्ही आत्तापर्यंत बघितलं आहे, आता मोबाईलवरचा हा प्रवास सगळा सुरू झाला आहे. हातामध्ये एका क्लिकवर सगळं काय त्यांना हवं आहे. तीच जाहिरात जेव्हा टी व्हीवर बघता तर एक स्पेस मिळतो त्याला. मोबाईलवर जर कुणाला आवडलं नाही, काही सेकंद फक्त आपण एखादा रील जरी बघितला तर काही सेकंदात तिथं देखील आता प्रयत्न होत आहेत, तिथं देखील बदलत आहे. बघ, ते कसं करता तुम्ही सगळं? ॲक्च्युली कसं आहे तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जो मुद्दा काढला टी व्हीवरची जाहिरात, आता टी व्हीवर जाहिरात न बघता जर चॅनल, एखादा न्यूज चॅनल ह्याच्यावर बघतोय, उदाहरण घ्या आपण ABP माझा समजा मोबाईलवर बघतोय, आता तिथे पद्धत अशी असते, लोकांमध्ये म्हणजे बसून बघत असेल तर आवाज म्यूट करतो. मग त्याला वेगवेगळे मार्ग वापरता येतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही पूर्वी जर ऑडिओ व्हिज्युअल ॲड लावत असाल तर अशा मीडियाला टॅकल करण्यासाठी, तुम्ही डिजिटलवर जाण्यासाठी तुम्ही ॲस्टन बँड घ्या, एल बँड घ्या, इनोव्हेशन करा ना त्याच्यामध्ये. ऑडिओ व्हिज्युअल इनोव्हेशन जर तुम्ही करत राहिलात तर तुम्हाला ते मीडियम चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकतं. म्हणजे जर त्यासाठी ऑडिओ व्हिज्युअलच वापरायला पाहिजे असं नाही, तर मी ज्या चॅनल बघतोय आणि मला एल बँड दिसलं तर मला माझा मेसेज दिसतो, कळतो. फक्त आता त्याच्यामध्ये हुशारी अशी असते की एल बँड हा 10 सेकंद येतो, तर माझा त्याच्यातला मेसेजही होर्डिंगसारखा पाहिजे, की एकदा बघितला, ॲट अ ग्लान्स कळला, बस संपलं. त्याच्यामध्ये पुस्तक लिहिलं तर उपयोग नाही. म्हणजे पूर्ण पुस्तकासारखी माहिती लिहिली, ज्याला मी म्हणतो की सगळा FSI वापरला त्या जागेचा, उपयोग नाही. तर होर्डिंग कसं आपण सिग्नलला उभे आणि पटकन बघतो, 2 सेकंदात मेसेज कळतो, एकदम स्ट्राईक व्हायला पाहिजे. असं ऑडिओ व्हिज्युअलचा वापर इथं असा होऊ शकतो. तर हे शिकण्याची गोष्ट आहे की त्यासाठी तुम्हाला ना पहिलं चांगला ऑडियन्स बनायला पाहिजे जर मीडिया प्लॅन करायचं असेल तर. आणि आपलं सगळे प्रिज्युडिसेस जे आहेत, आपले पूर्वग्रह बाजूला ठेवायचे. प्रॉडक्ट काय आहे, मी त्या प्रॉडक्टचं कंझ्युमर आहे तर मी कसं बघेन, किंवा मी कुठे एक्सपोज येईन, तो मार्ग शोधायचा. सर, थोडंसं पर्सनल क्वेश्चन पूछतो. 25 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही हा प्रवास सुरू केला, तुमची ही एजन्सी सुरू केली तुम्ही, तेव्हा ग्लॅमर बघून सुरू केलं तर का एवढं टफ जॉब आहे, एवढ्या लोकांना आपल्याला पटवून द्यायचं आहे, समजून द्यायचं आहे, हे? नाही, ॲक्च्युली मी पूर्वी लोकल न्यूज चॅनलमध्ये काम करत होतो आणि मी पूर्वी उलटा रोल करायचो. मी ॲड सेल्समध्ये होतो. मी लोकल न्यूज चॅनलसाठी मी जाहिरात आणायचो. ते करताना मी मुंबईच्या एजन्सीजमध्ये जायचो आणि तिथं ती मला एक्सपोजर मिळाला. ते करता करता मला असं जाणवलं की हे फील्ड खूप छान आहे आणि वास्ट आहे. बट टी व्ही मीडिया हा असा आहे की एकदम इन्फंट मीडिया, अजून डेव्हलप व्हायचं आहे. आता मग नवीन सुरू करताना कुठली गोष्ट जे नाविन्य ज्याच्यात आहे ते करणं जास्ती फायद्याचं असतं, कारण त्याचं शेल्फ लाईफ जास्ती मिळतं तुम्हाला. आणि प्रिंटमध्ये तर ऑलरेडी इस्टॅब्लिश्ड लोक आहेत. तर हे करत असताना मी अनुभव टी व्हीचा घेत होतो. म्हटलं तीच एक्सपर्टीज का नाही वापरायची. ते करताना माझ्या असं लक्षात आलं, नुसतं तसं करून चालणार नाही, आपल्याला शिक्षण पाहिजे त्यातलं. म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर फॉर्च्युनेटली मला माझ्या फायनल प्रोजेक्टला मला जॉन्सन&जॉन्सनसारखी कंपनी मिळाली की ज्याचे बेबी केअर फ्रँचाईज, म्हणजे पावडर, सोप वगैरे यांचा. आणि तिथं मला एक्सपोजर मिळालं. आणि काय विचार केला तो टी व्हीची जाहिरात करताना, हे एक्सपोजर मिळालं. आणि फॅसिनेशन तर होतच, पण फॅसिनेशनबरोबर त्यातलं नाविन्य आणि त्याचं जो स्टेज होती जी इथनं नेहमी वाढणारच ना तो टी व्ही मीडिया, कारण आत्ता लॉन्च झाला आहे म्हटल्यानंतर हे मला माहीत होतं. म्हणून मी तो सिलेक्ट केला. आणि आजही अभिमानानं सांगू शकतो की गेली 25 वर्ष छान अभिमानाने आणि प्रामाणिकपणे हा व्यवसाय करतो आहे. वा, क्या बात आहे. खरंच सरांनी जो प्रवास 25 वर्षा अगोदर सुरू केला होता, खरं ते सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरून तो आनंद दिसून येतो की एक सक्सेसफुल त्यांनी कंपनी या ठिकाणी उभी केली, एजन्सी उभी केली, मीडिया अँड TA ही कंपनी. आणि आज ते यशस्वी अशा पद्धतीने जाहिरात फक्त टी व्हीसाठी, म्हणजे ही कल्पनासुद्धा तेव्हा मोठी असेल, रिस्की असेल, जॉब काय होईल पुढं माहीत नाही. परंतु आज जेव्हा 25 वर्ष मागं वळून बघता तर छोटीशी कंपनी आज खूप मोठा एक रूप त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि खूप यशस्वी पद्धतीने ते या ठिकाणी चालवत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.